करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ लोणंदमध्ये जाहीर निषेध मोर्चा. लोणंद. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज लोणंद शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या निषेध मोर्चामध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निषेध मोर्चादरम्यान संबंधित वक्तव्याचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध व्यक्त केला. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींविषयी जबाबदारीने वक्तव्य करावे आणि अशा प्रकारची बेताल विधाने टाळावीत, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. मोर्चानंतर उपस्थितांनी संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदवत सामाजिक सलोखा व राजकीय सभ्यता कायम राखण्याचे आवाहन केले. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरण. मागच्या 2 दिवसापूर्वी बीड जिल्ह्याची आढावा बैठक घेतली होती आणि त्या आढावा बैठकीमध्ये विविध विषयावरती चर्चा करत असताना काही पत्रकारांनी त्यांना बीड जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारला, परंतु तो प्रश्न अतिशय नगण्य होता. कारण गेल्या 2 वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये दहशतवादी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला, परंतु राज्याच्या 3-4 महिन्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या नगण्य बातम्या येतात. त्यामुळं आपण पाहत आहात क्रांती न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. हे करत असताना महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी जे वहिनींच्या बद्दल उद्गार काढले, ते उद्गार अतिशय निंदनीय आहेत. त्या उद्गारांचा मी निषेध करतो. सांगायचं म्हटलं तर सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये जर एखादा करता माणूस गेला तर ते कुटुंब वर्षभर सावरत नाही, परंतु त्याला अपवाद आपल्या सुनेत्रा वहिनी निघाल्या. त्याच्या मागचं कारण त्यांचं माहेर आणि सासर इतकं मजबूत असल्यामुळंच त्यांनी 3ऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि बहुजन समाज यांचा यशवंत विचार असेल, यशवंतराव चव्हाणांना प्रेरित असणारा विकास होण्यासाठी त्यांनी आपलं दुःख बाजूला ठेवलं आणि अशा परिस्थितीमध्ये आता त्या महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल आणि राज्याचा विकास करण्याचं खंबीर काम करत आहेत. त्यामुळं जर इतर 2 सुंगी काय बोलत असतील त्याचा मी खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो आणि येणाऱ्या काळात जर असं कोणी वक्तव्य केलं तर त्याला जशाच त्याचं उत्तर दिलं जाईल. अधिक न बोलता मी थांबतो. पंचायतीच्या या भव्य पटांगणामध्ये आज लोणंद नागरिक या ठिकाणी उपस्थित असून बंधू भगिनी आणि लोणंद नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष सौ मधुमतीताई गालिंदे यांचा आणि नगरसेवक नगरपंचायतीचे आणि सर्व मित्रांच्या समवेत आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा घटनात्मक कार्यभार सांभाळणाऱ्या जबाबदार व्यक्तीच्या आमच्या सुनेत्राताई, राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे, एक नाराजीची लाट उसळलेली आहे. त्यांच्याबद्दल द्वेष आणि संताप व्यक्त केला जात आहे. असं हे बेताल वक्तव्य महाराष्ट्राची जनता खपवून घेणार नाही. त्यांना या बेताल वक्तव्याचं चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीचं अशोभनीय वर्तन करणाऱ्या आणि अशोभनीय भाषा करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांची जागा ही महाराष्ट्राची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आज राज्याचे उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत असताना सुनेत्राताईंनी एक वैचारिक आणि
त्यांचं काम कार्य करण्याची पद्धत अत्यंत वैचारिक पातळीतून आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांना वेळोवेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांचं मार्गदर्शन यांच्यामुळं त्यांची वैचारिक पातळी एक उच्च पदावर असताना महाराष्ट्राची जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि अशा पद्धतीमध्ये सुनेत्राताईंच्या बाबतीत अशोभनीय आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळे यांनी त्यांच्या विचाराची पातळी घसरलेली आहे. त्यांनी एका वैचारिक पातळीतून बोलायला पाहिजे होतं. अशा पद्धतीमध्ये महाराष्ट्रातली जनता त्यांना तथापि कधी माफ करणार नाही. आज संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या सुनेत्राताईंनी आमदार आणि खासदार यांच्या मताधिक्यामध्ये आज देशभरामध्ये सर्वात जास्त उच्चांक मताधिक्यांचा असेल तर या देशामध्ये सुनेत्राताईंचा आहे. त्याच्या बाबतीत त्यांचा मोठा मान सन्मान या देशामध्ये केला जातोय आणि अशा पद्धतीमध्ये एका उच्च पदावर काम करणाऱ्या बीडच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत असताना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथम पहिला दौरा त्यांनी बीडमध्ये केला आणि बीडमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या